MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। शेतकऱ्याच्या या सरकारने शेतकऱ्याच्या फसवी कर्जमाफी केल्याबद्दल या ठिकाणी शहर काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी आज एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आले आणि या धरणे आंदोलनात समस्त काँग्रेसचे पदाधिकारी तसेच माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी पार पडले आणि या ठिकाणी निवेदनसुद्धा देण्यात आले। आपल्यासोबत माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप आहेत, त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया नेमकं शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत सरकारने कर्ज माफ का केले नाही आणि दिलेले आश्वासन पूर्ण का केले नाही। 2024च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस साहेबांच्या अकोल्याच्या जाहीर सभेमधलं भाषण आहे, कोरा झाला कोरा झाला कोरा झाला शेतकऱ्या सातबारा कोरा झाला। आज अशी परिस्थिती आहे की 2019 नंतरचे ज्यांनी कर्ज उचललं आणि आतापर्यंत थकीत आहेत गेल्या 7-8 वर्षामध्ये, त्या शेतकऱ्यांना बँकेसोबत निगोसिएशन करून म्हणजे वाटाघाटी करून 21चा थकबाकीदार असेल तर 35% त्यांनी भरावे, 65% बँक भरेल, 22चा थकबाकीदार असेल तर 55% शेतकऱ्यांनी भरावे, 45% बँक भरेल। हे सगळं शेतकऱ्याचं मूर्ख बनवण्याचं लक्षण आहे। आम्हाला काँग्रेसच्या मंडळींनाच नव्हे तर संपूर्ण शेतकऱ्याला मनमोहन सिंग साहेबांनी आणि सोनिया गांधींनी 2007-8मध्ये जी सरसकट कर्जमाफी केली होती, कोणालाही लाईनमध्ये उभं केलं नव्हतं, लाईनमध्ये कोणी मेलं नव्हतं, कोणाला 4-4 दिवस ऑनलाईन अर्ज करायचं काम नव्हतं, तशी सरसकट कर्जमाफी फडणवीसकडून अभिप्रेत होती 2 लाखाची। याच्यापेक्षा 2015मध्ये 2019मध्ये झालेली कर्जमाफी कितीतरी पट चांगली होती, त्याच्यामध्ये काही अटी व शर्ती नव्हत्या। इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी नको मान्य आहे, आमदार खासदारांच्या नावाने कर्जमाफी नको मान्य आहे, बँकेचा डायरेक्टर काय सगळा करोडपती असते, जो अल्पभूधारक बँकेचा डायरेक्टर आहे, खरेदी विक्रीचा डायरेक्टर आहे, बाजार समितीचा डायरेक्टर आहे, सगळे गरीब शेतकरी आहे, मग त्यांना डायरेक्टर होणं चूक आहे का? मग अशी ही फसवी कर्जमाफी आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही SDO मार्फत फडणवीस साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी तात्काळ ह्या अटी व शर्ती रद्द करून सरसकट मनमोहन सिंग साहेबांनी केली होती तशी कर्जमाफी, सोनिया गांधींनी केली होती तशी कर्जमाफी करावी अशी आमची अपेक्षा आहे। आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केलं होतं आणि आंदोलन दरम्यान त्यांना आश्वासन सुद्धा देण्यात आलं, पण अद्यापपर्यंत झालं नाही, काय सांगणार? आता बच्चू कडूंना तुम्ही हे विचारलं पाहिजे की ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या आम शेतकऱ्यांच्या हिताची आहे का नुकसानीची आहे, कारण ते सत्तेत जाऊन बसले, त्यांना शिंदे गटाकडून आमदारकी मिळाली। आता अशा परिस्थितीमध्ये सत्तेत जा आणि चूप बसा अशातला हा प्रकार आहे आणि ते स्वतः बँकेचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळं ही कर्जमाफी चांगली आहे असं त्यांनी घोषित करावं, मग आम्ही त्यांच्यावर बोलू। तुम्हाला वाटत नाही का शेतकऱ्याकडे सरकार दुर्लक्ष करते? शेतकऱ्याकडे दुर्लक्ष काय, पाऊस नाही महिनाभरापासून, एका दिवशी 300, 400, 200 मिलीमीटर पाऊस पडतो, पुराची परिस्थिती निर्माण होते, शेतं खरडून जातात, त्याचे सर्वे नाही, पंचनामे नाही, विमा मिळत नाही, विम्याच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या शेतकऱ्यांच्या ऐवजी कंपन्यांचा फायदा करणाऱ्या विमा योजना आहे आणि म्हणून सरकार आणि आमदार हे सगळे कमिशनखोरीमध्ये व्यस्त आहे। दादा अक्का 25% हा आमचा सातत्याचा नारा आहे, 25% द्या, कामं करा आणि निवडणुकीच्या वर्षी पैसे वाटून निवडून या, अशी सध्या भारतीय जनता पक्षाच्या मंडळींची अवस्था आहे। विधानसभेमध्ये कोरा कोरा 7-12 कोरा असे त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं या भाजप सरकारचं, त्या ब्रीद वाक्याबद्दल आपण काय सांगू? ते ब्रीद त्याच्यासाठी तर त्यांनी एवढं जाहीर सगळ्या महाराष्ट्रातल्या कर्जदार शेतकऱ्यांपाशी फडणवीसचा हा व्हिडिओ आहे आणि कोरा झाला कोरा करा कोरा करू याचं आश्वासन आहे, त्याच्यामुळं हा फसवी कर्जमाफी करतो आहे फडणवीस हे शेतकऱ्यांना माहीत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना जागं करण्यासाठी आमचं आजचं आंदोलन आहे। आपण काय सांगणार, आपल्याला कर्जमाफी झाली का? कर्जमाफी झाली नाही। पहिल्या कर्जमाफीत 2008 ते 2016पर्यंत जे कास्तकार आहे ते कास्तकार अजूनपर्यंत 3 कर्जमाफ्या झाल्या, त्या 3ही कर्जमाफीत 2008 ते 2016चे कास्तकार पूर्णपणे सुटलेले आहे, वंचित राहिलेले आहे। त्यांना कधी कर्जमाफी होईल असं मी सरकारला काँग्रेस कमिटीच्या तर्फे विचारू इच्छितो आणि ते कधी कर्जमाफी होईल
एकंदरीत तुम्ही एक शेतकरी आहे, तुम्ही डबगोई चाललेले आहे. एकंदरीत दुसरीकडे पाऊस नाही आहे, तिसरीकडे बियाण्याची सुद्धा या सरकारने वाढ केली आहे असे शेतकरी म्हणते. काय सांगणार? बोगस निघाला आहे. या वर्षीचं बियाणं सर्वचपणे बोगस निघालं. 75% बियाणं जे आहे हे जमिनीतून निघालंच नाही. कंपन्या त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि सरकारसुद्धा त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे. आतापर्यंत कोणतीही त्याच्यावर कारवाई झाली नाही किंवा सरकारने त्याच्यावर ठोस पावले कंपनीच्या विरोधात उचललेली नाही आहे असं मला म्हणायचं आहे. शेतकरी या नात्याने मी एक सांगू इच्छितो की नेहमीच शासन म्हणजे शेतकऱ्याची लूट करणारे शासन आहे. आणि कर्जमाफीबद्दल सांगायचं झालं तर एवढी फसवेगिरी कर्जमाफी आहे ही की ज्या शेतकऱ्याकडे 1,02,000 रुपये कर्ज होतं आणि हे जर 2 लाख रुपयाची कर्जमाफी सांगत आहे तर ते त्याला पूर्ण व्हायला पाहिजे. पण माझ्या गावातली गोष्ट आहे की त्याला फक्त 97,000 माफ झाले आणि कर्ज किती होतं? 1,02,000 आणि माफ झाले. फक्त 97 माफ झाले. म्हणजे हे कसली कर्जमाफी आहे? तुम्हाला सरसकट त्यांनी शब्द दिला होता ना? हां, आणि शासनाचा 2 लाखाचा सरसकट शब्द होता. हां, आणि त्याच्याबद्दल काहीच नाही आहे. आणि जे हे होतं 50,000 रुपये देणार होते काय नेहमीचं प्रोत्साहन, तर प्रोत्साहनसुद्धा आतापर्यंत पोहोचलेलं नाही ना. बरेचदा पाहतो आपण आणि ही पोचणार नाही हे मी आजच लिहून देतो जर असं वाटत असेल तर. फडणवीस साहेब जरा बघा शेतकऱ्यांचे हाल आणि तुम्ही दिलेले शब्द अद्यापपर्यंत तुम्ही मान्य केले नाही म्हणून या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन या चांदूर रेल्वे म्हणजे जे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात करण्यात आलेलं आहे. तर बघत राहा AB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातम्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद. होश में आओ, होश में आओ. फडणवीस सरकार होश में आओ. होश में आओ, होश में आओ. फडणवीस सरकार होश में आओ. फडणवीस सरकारच्या फसव्या कर्जमाफीचा फडणवीस सरकारच्या फसव्या कर्जमाफीचा मनमोहन सिंग सरकार सारखी कर्जमाफी झालीच पाहिजे. मनमोहन सिंग सरकारच्या सारखी कर्जमाफी झालीच पाहिजे.